ठाकरे बंधूंची ऐतिहासिक एकजूट, शिवसेना मनसे युतीनंतर मिरजेत पेढे वाटून जल्लोष. ठाकरे गटाची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अधिकृत युती जाहीर होताच राज्यभरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर मिरज शहरात शिवसैनिक व मनसैनिकांनी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला. शहरातील महाराणा प्रताप चौकात पेढे भरवून, घोषणाबाजी करत आणि एकमेकांचे अभिनंदन करत कार्यकर्त्यांनी या ऐतिहासिक युतीचे जल्लोषात स्वागत केले. ठाकरे बंधूंची एकजूट, मराठी अस्मितेचा विजय, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत युतीमुळे मराठी माणसाच्या हक्कांसाठी नवे पर्व सुरू होत असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी बोलताना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले की ही युती महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक ठरणार असून मराठी समाजाच्या प्रश्नांसाठी दोन्ही पक्ष संयुक्तपणे ताकदीने लढणार आहेत. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना, मनसेची ही एकजूट परिवर्तन घडवून आणेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मिरजेत झालेल्या या उत्स्फूर्त आनंदोत्सवातून युतीला स्थानिक पातळीवर मोठा आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत, मनसे मिरज शहर अध्यक्ष विठ्ठल शिंगाडे, मनसे तालुका अध्यक्ष प्रकाश साळुंखे, मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष साहिल पटवेगार, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष शुभम कदम, मनसे शहर उपाध्यक्ष श्रीनाथ कोळी, मनसे तालुका उपाध्यक्ष अविनाश शिंदे, शिवसेना युवासेना प्रमुख पैलवान कुबेरसिंग राजपूत, मिरज शहर अध्यक्ष बाळ हत्तेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व मनसैनिक उपस्थित होते. मिरजेत ठाकरे बंधूंच्या एकजुटीचा जल्लोष पाहता येणाऱ्या राजकीय घडामोडींमध्ये शिवसेना, मनसे युतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या भाजपची राजकारणाची जी पद्धत चालू आहे, जो काय आपला भारत देश हुकुमशाहीकडे चालला आहे, त्याला एक चपराक म्हणून राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे आज दोघांनीही एकत्र येऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोन्ही पक्षाची युती केलेली असून मुंबईमध्ये जरी ही युती झाली असेल तर वरनं आम्हाला आदेश आहेत सगळ्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि मनसे एकत्रित आम्ही काम करणार आहे. सांगली मिरजेमध्ये जी काही महापालिका लागलेली आहे, आमच्याबरोबर मनसेसुद्धा आहे. भाजपचं जे काय भ्याड वृत्ती चालू आहे, जे फोडाफोडी करायचं आणि राजकारण करायचं, तर आता इथून पुढं ते चालणार नाही. दोन्हीही ठाकरे ब्रँड एकत्र आल्या कारणाने एकनाथ शिंदे असेल, अजित पवार असेल किंवा देवेंद्र फडणवीस असेल, आता यांना पळून जायचं, थांबायचं की काय करायचं अशी भीती निर्माण झालेली आहे. त्या दोघांच्यामध्ये ह्याच लोकांनी ज्यांनी फूट पाडली होती, पण या फुटीला आता ठाकरे ब्रँडनं जशाच तसं उत्तर दिलं आहे आणि मुंबई महापालिकेवर शिवसेना मनसेचाच महापौर होईल एवढंच मी सांगतो. त्याचप्रमाणे सांगली मिरज कुपवाडमध्ये सुद्धा शिवसेनेचाच भगवा फडकेल आणि आमच्यासोबत मनसेसोबत राहील. नमस्कार, जय महाराष्ट्र. आज जो ठाकरे बंधूंनी निर्णय घेतलेला आहे, याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आणि पूर्ण भारत देशाला होती. गेले 6 महिने, 1 वर्ष झालं फक्त उत्सुकता होते आणि ते आज उत्सुकता संपलेली आहे आणि प्रत्यक्षात ठाकरे बंधूंनी युती केलेली आहे. आणि कुठंतरी महाराष्ट्र राजसाहेबांनी सांगितलेलं की कुठल्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि हे हित दोघांनी जाणलं आणि आज युती केली. त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र सैनिक असतील, शिवसैनिक असतील, या सर्वांचं अभिनंदन करतो. आणि योग्य वेळी त्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे. आणि इथून पुढे ज्या महानगरपालिका आहेत, मिरज असेल, मुंबई महापालिकेची युती झाली, पण मिरज, सांगली, कुपवाड शहर महानगरपालिकामध्ये आम्ही शिवसेना मनसे युती करणार आहोत आणि एकत्रितपणे लढणार आहोत आणि जिंकणार आहोत. भाजपवाल्याने जो भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, त्यांची महायुती असेल, यांनी जो प्लॅन सुरू केला आहे की धन दागड्यांना पैसे घेऊन तिकीटं द्यायच्या आणि त्यांच्या पैशाच्या जोर निवडून लढवायच्या. पण त्यांना मी सांगू इच्छितो, तुम्ही फक्त पैशावर माणसं विकत घेत असतील. आमच्याकडे ते आत्मसन्मान असेल आहेत, आमच्याकडे निष्ठावान माणसं आहेत आणि ते माणसं आम्हाला निवडून देणार म्हणजे देणार आणि तुमच्या त्या महायुती सरकारला पाडणार म्हणजे पाडणार, हे मी इथून आपल्यात सांगू इच्छितो.